जळगावच्या कानसवाडा गावच्या माजी उपसरपंचाची हत्या झाली आहे। माजी उपसरपंचाची चॉपर आणि चाकूने भोसकून हत्या झालेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची हत्या झाली आहे। युवराज कोळी यांच्या हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मारेकरांच्या शोधासाठी पोलिसांचं पथक रवाना झालंय। 31 डिसेंबर रोजी हॉटेलमध्ये त्यांचा वाद झाला होता आणि राजकीय वादातून खून झाल्याची युवराज कोळी यांच्या बहिणीने ही माहिती दिली आहे। होते त्यांचे थोडेफार 2-3 महिन्यापूर्वी वाद व्हायला होता त्यांचा। त्यांना तेव्हा पण धमक्या दिल्या होत्या की मर्डर करू बा ते तू वालं। त्यांना फाशीची शिक्षाच पाहिजे मला, कारण की माझी तुझं लेकरू आहे, मला लेकराला कधी मारलं असतं तर मग 3-2 वर्षाचाच मुलगा आहे, मग 3 लेकरं उघडे पडले, त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा द्या तुम्ही। त्यांना फाशीची शिक्षा भेटली तर बरं, नाही तर मी माझा जीव ठेवणार नाही, मी बी फाशी घेईन। मग नवऱ्याची नाही भेटली त्यांना शिक्षा तर मी बी मरीन मग त्यांच्या बरोबर। आणि आमच्या घरी धमक्या देतात की मर्डर करू, आमक करू, आमच्या जीवाला बी धोका आहे। नानानाथ भाऊजांना सोडून गेला तो शेतामध्ये, नाही बाबाजवळ गेला आणि तिथे शेड करली त्यांनी, गाई गुरांची शेड करतोय। तर शेडवर पाणी मारत होता तेव्हा ते आले ना, चाकू घालून पडून गेले। सकाळी काहीच वाद नाही झाला, काही 4 जण होते ते, लहान बाळ पण होता 3 वर्षात। आपली काय मागणी ताई आता? त्यांना फाशीच झाली पाहिजे, आम्हाला दुसरं काहीच नको पाहिजे, आम्हाला त्यांना फाशीच झाली पाहिजे। आज त्यांनी एकटा मुलगा मारला, आता त्याचे लहान मुलं आहेत, त्यांना पण धोका आहे त्यांच्यापासून। शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी 8 वाजता त्याची खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे। आता सिव्हिलमध्ये त्याची डेड बॉडी आणलेली आहे। आता काय कारण आहे ते अजून काही कळलेलं नाही। आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे, पण झालेली घटना फार वाईट आहे। आता 8 वाजता सकाळी ती हत्या शेताच्या इथे झालेली आहे। मूळ कारण काय अजून काही ते लक्षात आलेलं नाही, आता गेल्यानंतर लक्षात येईल। एका शेतामध्ये युवराज सुपन कोली वय 35 वर्ष यांचं खून झाले होते। खून करणाऱ्या आरोपींचं नाव आहे भरत पाटील, देवा पाटील, हरीश पाटील। 3 आरोपींनी त्यांना स्टॅबिंग करून त्यांना खून केले होते। त्याच्यापैकी भरत पाटलांचा अटक झालेला आहे। त्यांचं ही जे खून करण्याचं कारण त्यांना 31 डिसेंबर रोजी ही जे आरोपी आहे त्यांचा एक FL3चं परमिट आहे आणि त्यांना एक डाबा आहे, त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी वाद झाला होता। नंतर कालच्या दिवशी देखील काहीतरी वाद झाला होता म्हणून माहिती पडत आहे। त्या कारणास्तव आज सकाळी त्यांना खून केलेलं आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे।